हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. तर आज एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. तर आज आपण समाजामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये सगळीकडेच बघतो की अनेक पालक जे आहेत हे चिंताग्रस्त आहेत. त्यांची चिंता ही दिवसेंदिवस वाढत आहे. मग ही चिंता त्यांना कशाची आहे? तर त्यांच्या ज्या मुली लग्नाच्या आहेत त्या लग्न करायला नाही, लग्नाला तयार होत नाहीत. अनेक स्थळं येतात, नातेवाईक स्थळं सुचवतात, लग्नासाठी विचारतात, परंतु ह्या मुली प्रत्येक स्थळाला नकार देतात आणि नकार देत देत एक वेळ असं सांगतात की आम्हाला लग्न करायचं नाही, किंवा त्या संबंधी जर विषय काढला तर त्या चिडचिड करतात, त्रागा करतात, बोलणं बंद करतात, फोन उचलत नाहीत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या रिॲक्ट होतात आणि मग पालकांची जी चिंता आहे ही चिंता दिवसेंदिवस फारच वाढत चाललेली आहे आणि हा प्रश्न गंभीर होतोय, सध्या झालेलाच आहे ऑलरेडी. तर मग हे सगळं विचार करत असताना आजूबाजूला मी सगळीकडे जेव्हा पाहिलं तर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की याला जबाबदार बऱ्याच अंशी त्या मुलींच्या आया आहेत. हो, आश्चर्य वाटेल, परंतु बऱ्याच ठिकाणी मुलींच्या आया ह्या जबाबदार आहेत. सगळ्याच आहेत असं नाही, काही त्याला अपवाद आहेत, परंतु 90 ते 95% ह्या आया जबाबदार आहेत. तर तुम्ही म्हणाल हे कसं? आयांना काही वाटत नाही का आपल्या मुलींचे लग्न व्हावे? वाटतं. सगळ्यात जास्त आईला जास्त वाटत असतं, त्या जास्त चिंताग्रस्त आहेत. पण मग झालंय काय? ज्या 60-70च्या दशकातल्या ज्या महिला आहेत, ज्यांच्या मुली आज 30-32-35 वर्ष वयाच्या आहेत, लग्नाच्या आहेत, तर त्या स्त्रियांचा जो एक काळ होता, त्या काळामध्ये मोठं कुटुंब असायचं. घरामध्ये मोठं कुटुंब जरी नसलं तर सासू सासरे दीर नणंद एवढं तरी असायचं आणि मग ह्या सगळ्यांचं त्यांना करावं लागायचं. मग बऱ्याच जणींचं काय झालं, त्याच्यामध्ये शिक्षण अधुरं राहिलं, काहींना नोकरी सोडावी लागली, करिअर करता आलं नाही, स्वतःच्या पायावर उभं राहता आलं नाही आणि मग सतत तिला दुसऱ्यापुढे हात पसरावे लागले किंवा त्यांचा जो त्रास आहे, छळ आहे, हे सहन करावं लागलं. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट लहानपणापासून ह्या आयांनी त्या मुलींना सांगितलेली आहे, त्यांच्या मनावर बिंबवलेली आहे की बघ, मी शिक्षण घेतलं नाही म्हणून माझं असं झालं, बघ मी नोकरी केली नाही म्हणून माझं तसं झालं, मी माझ्या पायावर उभी नव्हते म्हणून मला एवढं सगळं सहन करावं लागलं, मला सासूने असं छळलं, दिराने तसं छळलं, नंदेने तसा त्रास दिला, सासरे मला असं बोलले, मग मी किती जणांचं किती किती काम केलं, किती किती कष्ट केले आणि मग त्याच्यामुळे आज माझी ही अशी अवस्था झालेली आहे, मला हे आजार लागलेले आहेत, माझं हे झालं, माझं ते झालं, ते झालं. हे सगळं सतत 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 त्या मुलींना ऐकवलं गेलेलं आहे आणि मग त्या मुलींच्या मनावर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा निगेटिव्ह परिणाम झालेला आहे की लग्न करून जर एवढ्या समस्या निर्माण होत असेल तर मग लग्न करायचंच कशाला? आम्ही तर आमच्या पायावर उभे आहोत, कमावतोय, मग आम्हाला लग्नाची गरज नाही. कारण लग्न जर एवढ्या समस्या घेऊन येत असेल तर आम्हाला लग्न करायचं नाही, या विचारापर्यंत मुली आलेल्या आहेत. कारण हे सतत 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 त्यांनी हे जे त्रासाचे पाढे आहेत, छळवादाचे पाढे आहेत, हे त्यांनी ऐकलेले आहेत आणि मग त्यांच्या मनामध्ये ही निगेटिव्हिटी भरलेली आहे. तर आता हे जे वातावरण आहे हे बदललं पाहिजे, ही परिस्थिती बदलली पाहिजे. कारण समाज व्यवस्था टिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होणं सुद्धा गरजेचं आहे. याला काही अपवाद 10-5% राहिले तर फरक पडत नाही, परंतु जर खूप साऱ्या मुलींनी किंवा मुलांनी असा निर्णय जर घेतला तर समाजाची घडी कुठंतरी विस्कळीत होणार आहे.
त्याच्याशिवाय हा समाज चालणार नाही. तर मी सुद्धा लहानपणी हे सगळं ऐकलं होतं किंवा माझ्या काळामध्ये मी जे काही थोडेफार चित्रपट पाहिले होते त्याचा परिणाम माझ्या मनावर झालेला होता. कारण त्या मराठी चित्रपटांमध्ये नेहमी छळवाद दाखवले असायचा, सासूरवास, आणि हे कौटुंबिक हिंसाचाराचे चित्रपट काही प्रमाणात मी पाहिलेले होते. तर माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती. ज्यावेळेस लग्नाचा विषय माझा निघाला त्यावेळेस माझ्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली, अरे बापरे, की आता हे सगळ्याला आम्हाला सामोरं जायचं आहे, हे मला सगळं माझ्यासोबत घडणार आहे, मला सुद्धा त्रास दिला जाणार आहे, कोणीतरी त्रास देईल. परंतु सगळ्या घरांमध्ये असं होत नाही. तर ही गोष्ट आपण मुलींना सांगितली पाहिजे. आणि आता तर खरंच काळ बदलला आहे. आता कोणीही सासवा त्रास देत नाहीत, सासरे त्रास देत नाहीत. घरामध्ये कुटुंब छोटी झालेले आहेत. बऱ्याच जणांना एक एक मुलगा, एक एक मुलगी किंवा एक मुलगा एक मुलगी अशाच प्रकारचं अगदी छोटं चौकोनी कुटुंब प्रत्येकाचं आहे किंवा त्रिकोणी कुटुंब आहे. याच्यामध्ये त्रास देईल असं कोणी नसतंच. त्यांनाही जसं मुलींच्या आईवडिलांना मुलीची काळजी असते तसंच मुलाच्या आईवडिलांना सुद्धा मुलाची काळजी असते, त्याचा सुखाचा संसार व्हावा हे त्यांनाही वाटत असतं, त्यांचीही तीच अपेक्षा असते. त्याच्यामुळं कोणीही त्रास देत नाही हे मुलींना आता सांगितलं पाहिजे, त्यांना पटवून दिलं पाहिजे. आणि आता मुलंसुद्धा बदललीत, इक्वॅलिटी मुलांमध्ये आलेली आहे की पुरुषप्रधान संस्कृती फारशी आता मुलांच्या डोक्यात नाही आहे बघा. कारण त्यांना आता जाणीव झालेली आहे की मुलीसुद्धा 10-10, 12-12 तास घराबाहेर राहतात, नोकरी करतात, त्याही कमावतात, घराला हातभार लावतात, त्या थकलेल्या असतात, त्यांनासुद्धा त्यांच्या कामाचा भरपूर ताण असतो. त्याच्यामुळे मुलं मदत करायला लागलेली आहे, त्यांची मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे. सासू सासऱ्यांचं सुद्धा तेच झालेलं आहे, ते सुद्धा मदत करायला लागलेले आहेत. आणि नोकरीनिमित्त बहुतेक हे जे मुलगा मुलगी असतात हे बाहेरच राहणार असतात, घराशी फारसा त्यांचा संबंध येत नाही. तरीसुद्धा जे सासू सासरे असतात ते त्यांना सांगतात की तुम्हाला कधीही काही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तुमच्या मदतीला आम्ही येऊ, इतका आधार ते देत असतात. तर या पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आपण सांगितल्या पाहिजेत. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रसंग येतात, त्यावेळेस आपण नवरा बायको एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. मग ह्या आयांनी सांगायला पाहिजे की अगं माझ्या आयुष्यामध्ये असा असा प्रश्न आला होता किंवा अशी अडचण आली होती, पण त्यावेळेस तुझे बाबा नाही का माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि मग तो प्रश्न मी सोडला किंवा तो सुटला. मला त्यावेळेस बाबांचा खूप आधार वाटला. तर जीवनामध्ये आपल्याला एका आधाराची खरंच गरज असते. कितीही आपण मोठेपणाच्या आणि आधुनिकतेच्या गप्पा मारल्या तरीसुद्धा आपण आधाराशिवाय राहू शकत नाही, माणसांशिवाय राहू शकत नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्याला माणसांची गरज ही असतेच. एका विशिष्ट वयानंतर तरी आपल्याला गरज वाटतच असते. भरपूर पैसा कमवायचा आणि मग त्या पैशाचं करायचं काय शेवटी? तर आपलं एक कुटुंब असावं, त्याच्यासाठी आपण खर्च करतो, आपल्याला काहीतरी जगण्यासाठी ध्येय मिळत असतं. तर अशा प्रकारे मुलींना योग्य प्रकारे जर समजून सांगितलं, पॉझिटिव्ह बदल त्यांच्यामध्ये जर आपण केले तर नक्कीच ही परिस्थिती बदलणार आहे. मुली लग्नाला तयार होतील आणि आपल्याला चित्र बदललेलं दिसू शकतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.